सेट केला का कशावर AC आहे का DC आहे AC आहे ना AC वोल्टेज सेट करतो किती झालं बाय क्लॅम्प मीटर आहे किती मिळालं ते आता सेट मल्टीमीटर घेतो मल्टीमीटर सेट जवळपास सांगताय 233 त्याला किती भेटलं 232 आता आपण काय चेक करणार करंट मागच्या आपण चेक केला होता किती आहे व्होल्टेजचे 2 बिंदू फरक कुठे आला कंटिन्युटी चेक करू दोन वायर कंटिन्युटी मोडवर सेट करू जे आहे ना दोन्हीला भेटते ना आता त्याला काय म्हणतात OLPचा लॉंग ओव्हरलोड प्रोटेक्टर ओव्हरलोड प्रोटेक्टर ओव्हरलोड प्रोटेक्टर ती चेक करणे त्याची कंटिन्युटी चेक करणे OLP चांगला आहे की नाही OLP टेस्टिंग OLP ली कंसामध्ये ओव्हरलोड प्रोटेक्टर आता पुन्हा एकदा हे सेट करायचं आपण कंटिन्युटी मोडला ऑफ झालेला असताना कंटिन्युटी मोडला सेट करून प्रोब टेस्ट करायची प्रोबला कंटिन्युटी आहे का बघायची दोन प्रोब आहे ना या प्रोबला हे एक टर्मिनल आहे ना हे कॉमनचं टर्मिनल आहे जे आपण इथे घालतो कॉमन इथे एक टेस्ट करायचं आणि हे एक टर्मिनल आहे हे दोन टर्मिनल हे बघितलं असतं हे एकच आहे टर्मिनल जर आपले ट्रिप्स वेगवेगळे असते तर आपण हे लावतो ना हे याला लावणार आपण आणि आपल्याला हे चेक करायचं कारण आपण या ठिकाणी मध्ये चेक केलं काय होणार बजर वाचतोय म्हणजे कंटिन्युटी आहे बरोबर बजर नसेल तर काय याचा अर्थ क्वांटिटी नाही आहे कंटिन्युटी नाही याचा अर्थ हा OLP खराब असू शकतो
आपण अजून ऑइल पी काही चेक करू. ऑइल पी त्याच्यात राऊंड ऑइल पी आहे. राऊंड ऑइल त्याची चेक करू. अजून एक बॉक्स आहे. इथे ते या पिन आहे ते लांब मिळाली कंटिन्युटी. कॉन्टॅक्ट जरा रोज असले तर होणार. ठीक आहे, म्हणजे आपण चांगला आहे ऑइल. मला पण चांगलं आहे. हा स्टार्टिंग करण्यासाठी कॉम्प्रेसर स्टार्ट करण्यासाठी याला काय म्हणतात, रिले. हा रिले वापरला जातो. आता रिलेमध्ये पण ही 2 टर्मिनल असतात. एक असतो स्टार्टिंगसाठी आणि एक रनिंगसाठी असतो. एक मेन असतो आणि एक स्टार्टिंग असतो. तर ते पण रेजिस्टन्सद्वारे आपण ह्या रिले असा लावतो. ह्या दोन याला हा कॉमन असतो. पण रेजिस्टन्स चेक करून त्यातला कॉमन कुठचा, रनिंग कुठचा आणि स्टार्टिंग कुठचा आहे. काही कॉम्प्रेसरमध्ये वेगळ्या पोझिशनला पण असतात. काही कंपनीचे कॉम्प्रेसर उलटे पण असतात, कॉमन खाली पण असतो. पण त्यावेळी लागणारे रिलेज हे वेगळ्या प्रकार टाईपचे लागतात. आणि ह्याला आपल्याकडे हे राईट साईडला आहे, बरोबर. आणि सगळे राईट साईड हा तिथलाच काढलेला ना. मग ह्या टर्मिनलमध्ये जे घालतो तीच कंटिन्युटी इथे येते. आता कंटिन्युटी येते का कोण, ह्याला कंटिन्युटी आहे का कोण, ते टर्मिनल आतमध्ये टाकतो. आलं आले ना, यायला पाहिजे. ते हा मी काढला. याच्यामध्ये प्लेट्सच नाही. आता हे आणि हे कंटिन्यू आहेत का, हे कंटिन्युटी असता कामा नाही. बघ कंटिन्युटी आहे बरोबर. हां, ही कंटिन्युटी सुरुवातीला असते, कारण हा आपण काय करतो स्टार्टिंगसाठी वापरतो ना. नंतर आतला रिले डिस्कनेक्ट होतो. आतमध्ये डिस्क असतात आणि रेजिस्टन्स वाढला तर तो डिस्कनेक्ट होतो. ओके, हे लक्षात घ्या. हा स्टार्टिंगसाठी वापरतो आपण. आणि हा ह्याला एक सप्लाय देतो मेन्सचा, एच किंवा न्यूट्रल. एक सप्लाय ह्याच्यावर दिला जातो. आपण चेक करून पण बघायचं आहे. त्याच्यापूर्वी आपल्याला कंटिन्युटीचं लक्षात आलं, ऑइल पीचं लक्षात आलं. आपण रेजिस्टन्स चेक करायचं आहे. आपण आज कॉमन, रनिंग आणि स्टार्टिंग याची टर्मिनल आयडेंटिफाय करायचे आहे. रेजिस्टन्ससाठी करण्यासाठी मल्टीमीटर आपण रेजिस्टन्स मोडला आपण सेट करायचं आणि ते 2 प्रोब घ्यायचे आणि प्रोबने टेस्टिंग करायचे. याचे 2 पुढची पण टर्मिनल लक्षात घे. रेजिस्टन्स 3 टर्मिनल्स आपण काढायचे. त्यामुळे इथं रेजिस्टन्स कंटिन्युटी मोडला सेट कर. कंटिन्युटी हे लावायचं. रीडिंग किती येतं आहे, एका पॉईंटला रीडिंग नाही येणार आपल्याला. ते तसं आलं सतत करत बसतो. तसं इथे पण चेक करायचं आहे. वेगवेगळे रीडिंग आहेत. 17.7 आणि इकडचं 14. किती
हे तुला 3 रिडिंग घ्यायचे आहेत. आणि ह्याचं जास्त रिडिंग ज्याच्यासमोर असेल त्याच्यासमोर असणं कॉमन, लक्षात ठेव. इथलं रिडिंग जास्त असेल तर हा कॉमन असतो. ह्या दोघांच्या याच्यासमोरचं रिडिंग जास्त असेल, या तिघापैकी 3 रिडिंग पहिली घ्यायची, 1 2 3. जे जास्त रिडिंग असेल त्याच्यासमोरचा कोण असणार? कॉमन टर्मिनल असणार. हां, नाव व्यवस्थित लिहा. पॉईंटला लागू. फिक्स रिडिंग भेटते आपल्याला. जवळजवळ 27 भेटते ना. 27 27च्या दरम्यान भेटते. लक्षात ना, बऱ्याच वेळा मॅक्झिमम किती 3 टर्मिनल असतात. 3 पॉईंट आहे, तर मग ते लांब लांब राहतात. आता किती भेटली? 27. दुसऱ्या टर्मिनल व्यवस्थित लावून रिडिंग भेटलं पाहिजे. वेगवेगळे येतं नाही आहे. एक कॉमन मगाशी कसं आहे, जसं दाबून करतो ना व्यवस्थित, रोप चेंज करून घेतो. 14.6 आता भेटते बऱ्याच वेळ. काय या दरम्यान आहे 14.6 भेटते. पुढच्या बाजूला आहे ते लेफ्ट साईडला 14.6. त्या बाजूचं ते त्याला इथे स्टार्टिंग दुसरं तिकडचं नाही, त्या याचं ते इकडे गेलं तर 13.4 भेटते एक कमी भेटणार, एक जादा भेटणार. 12.9. 12.9. आता 12.9 आणि 14.6 किती होतं टोटल? किती टोटल जवळपास यायला लागतं. 12 15 16.15 दुसऱ्याकडे 14.6, 27.5, 27.2. ह्या दोन रिडिंगची टोटल कर किती? 12.9. एक इकडचं 12.9 आहे ना. जी दोन छोटी रिडिंग्स असतील इकडे बघ, जी दोन छोटी रिडिंग्स असतील 3 टर्मिनलपैकी त्यांची बेरीज करायची. ती तिसऱ्या 2 टर्मिनलमध्ये यायला पाहिजे त्यांची बेरीज. हां, लिहि 12 प्लस 14.9 14.6 इज इक्वल टू 27.5 आहे. हां, आपल्याला 27.2 मिळतं, म्हणजे जवळपास रिडिंग येतं ते. हा कॉम्प्रेसर चांगला आहे, याचा अर्थ कॉम्प्रेसर आपला चांगला आहे. दुसरी गोष्ट, कॉम्प्रेसर ग्राउंड आहे की नाही, आतमध्ये मोटर असते हां, आणि वरती कॉम्प्रेसर असतो आतमध्ये.
हा आर्मेटिक टाईप आहे. पूर्ण सील आहे ना, बंद आहे. आर्मेटिक कॉम्प्रेसर. मग आता याचा ग्राउंड आहे की नाही कसं समजणार, तर प्रत्येक टर्मिनल बरोबर आपण चेक करायचं. कंटिन्युटी वाइंडिंगची चेक करायची प्रत्येक टर्मिनल बरोबर. ती कशी करणार, इथे एक लावायचं आणि बॉडीला लावायची. इथे कंटिन्युटी भेटली पाहिजे की नाही भेटली पाहिजे, नाही भेटली पाहिजे. का नाही भेटली, जर आतलं वायरिंग ह्या बॉडीला टच असेल तर कंटिन्युटी भेटणार. हां, जर बॉडीला टच असेल तर काय होणार, तर शॉर्ट झालं ना, शॉर्ट होणार वायरिंग. ह्या बॉडीचा आणि ह्या बॉडीचा भेटता नाही. तिन्ही आतमध्ये जी वाइंडिंग आहे तिन्ही, हां, तीन जी टर्मिनल्स आले आहेत वायर्सच्या आतमध्ये वाइंडिंगकडनं आलेली, ती आपण हे करायची. हां, चेक करून बॉडीला सगळं अर्थिंग कंटिन्युटी मिळते का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जो आपण नेहमी शॉर्ट आहे का व्यवस्थित तो, असं ज्या ठिकाणी कलर आहे त्या ठिकाणी कंटिन्युटी भेटणार नाही. कलर नसलेल्या ठिकाणी प्रोब लावायचा, कलर नसलेल्या ठिकाणी किंवा इथे बॉडी खराब वाटते तिथे खाली, जेणेकरून बॉडी शॉर्ट असेल तर लगेच लक्षात येणार. काढून ठेवलं एनर्जी येतात बॉक्समध्ये. त्याला काय म्हणतात, NRV नॉन रिटर्न वॉल आहे. त्याच्यामध्ये ग्रीन पण असते, काढता येते. हॉल आहे आणि आता काढून हा हॉल आपण तो काढून ठेवला आहे, कारण आपल्याला प्रॅक्टिकल करायचं आहे. सक्शन डिस्टन्स हा हॉल इथे असतो. हॉल लावला की काय होणार, गॅस चार्जिंगच्या वेळी या हॉलचा उपयोग. हा थोडक्यात त्याचं काम आहे, हॉल काढायचा आणि ही वरची कॅप आहे. ही चार्जिंगच्या वेळी ही कॅप आपण काढतो आणि हॉल असतो ना आतमध्ये, त्याला हॉलला प्रेस करून काय लावतो की आपण चार्जिंग लाईन आहे ना ती लावायची. इथे आपल्याला आता करंट पण चेक करायचं आहे. त्याचा करंट आपली हा लोड आहे, त्याला जोडणार आहे. मग आपण काय करतो, कॉम्प्रेसर टेस्टिंग करतो. कॉम्प्रेसर टेस्टिंग विथ रिले आणि विदाऊट रिले असते, दोन प्रकारचं. आजचं टेस्टिंग आहे ते विथ रिले आहे, आज आपण जाणार. आणि विदाऊट रिले पण आपण डायरेक्ट शॉर्ट करतो आणि करतो, ते प्रॅक्टिकल वेगळं आहे. हे विथ रिले आणि विथ OLP. कॉम्प्रेसर स्टार्ट हे आपण काय केलं, 2 मिनटं ते नंतर झालं. आपल्याला काय भेटलं, जास्त रिडिंग कुठचं भेटलं आहे, हातचं 2 पॉईंट किती 27.2. त्याच्या समोरचा पॉईंट काय होणार, कॉमन असतो, कॉमन सी ली. आणि
आणि ज्या बाजूचं रिडिंग तुमच्या 14.6 मग हा येणार स्टार्टिंग आणि हा रनिंग आहे. डाव्या बाजूचा पुढचा स्टार्ट आहे, स्टार्ट आणि रनिंग आहे. इथे आपण सप्लाय रनिंग OLP लावायचा. पहिलं काय लावायचं? OLP कसं लावणार? लावून त्याच्यात गेला तर गेलं. स्टार्ट करणार आहे. या मेथडला काय म्हणतात? कॉम्प्युटर टेस्टिंग आहे आपण करतो विथ कॉम्प्युटर, आपला कॉम्प्रेसर टेस्टिंग विथ रिले, कळलं काय? अँड OLP, रिले LAY अँड OLP. त्याला आपण सप्लाय देणार आहे. चालू आहे ना. एक टर्मिनल आपण फेजला त्याला जोडायचं. तर लाईव्हला इथे दिलं तरी चालतं. पुढचं पण काय आहे, सर्किट पूर्ण होतं ना याच्यात असं दिलं. हे इथे दिलं म्हणून काय फरक पडत नाही तर आपण लाईव्ह कसं दिले जातं त्या रनिंगला आणि OLP याला जोडला. आता हा OLP याच्या सर्किटमध्ये आलेला आहे. जेव्हा ओव्हरलोड होईल त्यावेळी ट्रिप होईल. आपल्याला करंट पण मोजायचं आहे. करंट कसं मोजणार? करंट मोजायचं आहे ॲम्पियरमध्ये. करंट क्लॅम्प मीटर ह्याच्यावर अडकून घ्यायचा अगोदर. करंटचं सेटिंग कर किती ॲम्पियर. पहिला आधी AC रेंजला ॲम्पियर सेटिंग करायचं. AC रेंजला AC जायगा ॲम्पियरचं देतात 200 ॲम्पियर आणि AC पुढच्या पण एका याच्या रिंग टाक. रिडिंग पण बघायचं, रिडिंग पण लिहायचं. सगळं चालू आहे ना? सगळं चालू आहे. AC मोडच आहे ना? AC झालं नाही. आता हे टर्मिनल याला लाव. लाईव्ह एक टाक आणि टेस्टर इमिजिएट हातात घ्यायचा आहे. हा स्टार्ट होणार, कळलं काय? आता जरा असा टेस्टरने आपण त्याचं बॉडीचं चेक पण करायचं. लिकेज करंट आहे का आपल्याला चेक करावं लागेल. त्यातली रिडिंग पण बघायचे आहेत आपण. रिडिंग पण व्हायची. लिकेज सगळीकडे टेस्टिंगने इकडे टेस्ट करायचं. बॉडी शॉर्ट आहे का? आता हा स्टार्ट करायचा. तर मी स्टार्ट करतो. कॉम्प्रेसर स्टार्ट झाला तर बॉडीला चेक कर आणि सगळीकडे सावकाश कर. बॉडीला हात लावून नकोस. आहे काय लिकेज? करंट किती घेतोय बघ. करंट रेटिंग 0.8 एम्पियर. म्हणजे हा कॉम्प्रेसर सध्याच्या परिस्थितीत चांगला आहे, बरोबर. हे कॉपरला लावतो तर इथे पण लिकेज भेटलं नाही करंट. याचा अर्थ आपल्याला हात लावू शकतो ना. हात लावून बघायचा. आपल्याला शॉक लागतोय का? नाही ना. पण एवढीच घ्यायची नाही. काय काय हा थोडा जुना आहे कॉम्प्रेसर, नाही तर थोड्या वेळाने पण लिकेज येऊ शकतं. आपण नेहमी प्रिकॉशन्स घेतो. प्रत्येक टेस्टरने हात लावायचा वगैरे म्हणजे करायचं. हा आता आपण थोडा वेळ चालू. करंट चेक कर. करंट किती एम्पियर आहे? 0.8 एम्पियर भेटलेला आहे. म्हणजे हा जेव्हा 1-1.25च्या बाहेर जाईल ना, त्यावेळी हे वाइंडिंग खराब आहे असं त्याचा अर्थ होतो. 1.5 मिळणार, 2 मिळणार, 3 मिळणार एम्परेज.
जेव्हा एवढा ॲम्पियर भेटेल, समजा याला एवढं भरपूर ॲम्पियर भेटायला लागले, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 7 एम्पियर पण भेटतात जरा खराब झाला तर. मग समजायचा हा आपला कॉम्प्रेसर खराब झालेला आहे, करंट खूप घेतो आहे. कॉम्प्रेसरमध्ये काहीतरी मेंटेनन्स आहे, तो बघावा लागेल. आपला कॉम्प्रेसरचं वाइंडिंग खराब झालेलं असेल वगैरे. प्रत्येक वेळी बॉडीला शॉर्ट होईल की नाही ते सांगू शकत नाही, पण आता नाही आहे आपली बॉडी शॉर्ट. ओके. आता आपण एकदा बंद करणार आणि पुन्हा चालू करणार आहे. तर बंद करू आणि पुन्हा पण चालू करणार आहे. तर हा बंद झाला आहे, तर लगेच स्टार्ट होतो का बघू. चालू झाला आहे, कारण किती पुन्हा ट्रिप झाला. करेक्ट. OLP हो. का बंद पडला तो? तुला 3 मिनिटानंतर तुला हे करायचं, कारण इथे त्याने जास्त करंट घ्यायला चालू केलं. 6.7 घेतलं होतं ना. मग काय झालं सांग, OLP हिट झाला आणि काय झालं, ट्रिप झालं. आता ती कंटिन्युटी नाही आहे. आता लगेच तू इमिजिएट हे काढ आणि त्याची कंटिन्युटी आहे का लगेच चेक कर. ते काढ. तेवढं आता काही शॉक लागणार नाही आपल्याला. आधी रिले काढायचं. आपण OLPचं हे करणार आहोत. ठीक आहे. OLP आपला गरम होऊन ट्रिप झाला. 3 मिनिटांनी तो पुन्हा रिस्टार्ट होणार. थंड झाला OLP. तर कंटिन्युटी मोडवर चेक कर. कंटिन्युटीचं ह्याचं कुठं आहे कंटिन्युटी? कंटिन्युटीचं बजर दिसणार. बजर मोडला गेला ना, गेले. तर कंटिन्युटी येते का अगोदर चेक करू शकतो. गरम झाला आहे का? OLP गरम झाला आहे का? गरम आहे. आता त्याची कंटिन्युटी आली पाहिजे की नाही आली पाहिजे? नाही आली पाहिजे ना. आपला हे झालं, ट्रिप झाला. हां. मग तो सध्या आता तो आवाज आला, आता कंटिन्युटी आली आहे त्याला. आली आहे. आता हे कर, काढून पुन्हा चेक कर. तो रिडिंग द्यायला लागला, म्हणजे कंटिन्युटी आता आली. पुन्हा आपला OLP रेडी झाला. कशासाठी? ऑन व्हायला. म्हणजे हा OLP चांगला आहे. मग ह्याची आपण ही टेस्ट घेतली, लगेच स्टार्ट केला, OLP बंद झाला. म्हणजे हा OLP चांगला आहे. हां. आता पुन्हा लाव आणि पुन्हा हे स्टार्ट. रिले पण डिस्कंटिन्यू होते, त्यांची कामं तीच असते. पुन्हा 3 मिनिटाचं ब्रेक नंतर तो रिस्टार्ट होतो. तो रिस्टार्ट होणार. चालू झाला. करंट सावकाश झाला आहे का करंट? किती एम्पियर? 8 0.8 बोल. 8 म्हणजे खूप हाय झाला. म्हणजे तो ट्रिप पण होतो ते OLP. 0.8ला होणार नाही. लक्षात घे. आपण नेहमीप्रमाणे पुन्हा सगळं टेस्ट करू. म्हणजे आपला OLP वर्किंग आहे, रिले वर्किंगमध्ये आहे आणि कॉम्प्रेसर पण वर्किंगमध्ये आहे. चांगलं आहे. आपण पुढच्या प्रॅक्टिकलला इतर पण कॉम्प्रेसर सगळे चेक करणार आहोत.